तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी फक्त 10 दिवस बाकी आहे. आजचा दिवस सोडला तर फक्त उद्यापासून 10 दिवस बाकी आहे आणि 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख शासनाने दिलेली आहे. फक्त 10 दिवस बाकी आहे. आणि आता 10 दिवसात जर केवायसी झाली नाही किंवा डॉक्युमेंट सबमिट झाले नाही, अंगणवाडी ताई यांनी डॉक्युमेंट घेतले नाही, शिफारस पत्र घेतले नाही, तर काय होणार? 2 मिनिटांमध्ये या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. सर्वात आधी बघा, विषय या ठिकाणी येतो वाटपाचा पैशाचा. 1500 रुपये बंद होणार का? तर नाही. जोपर्यंत तुमची ऑनलाईन केवायसी झालेली आहे तोपर्यंत तुमचे 1500 बंद होणार नाही. ई-केवायसी या ठिकाणी बघा, ज्या बहिणींकडे पती आहे, वडील आहे, त्यांनी दोन्ही आधार ओटीपी टाकून 31 तारखेपर्यंत ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर वेबसाईट बंद होण्याची शक्यता आहे. यामध्ये पती आणि वडील हयात असलेल्या जवळपास 100% बहिणींची केवायसी पूर्ण झालेली असेल, नसेल झाली तर केवायसी करून घ्या. केवायसी सोपी आहे, वेबसाईट सुरू आहे. पण ज्या बहिणींना पती किंवा वडील नसल्यामुळे 2 पद्धतीने केवायसी करायची आहे. एक ऑनलाईन केवायसी, दुसरी ऑफलाईन कागदपत्र अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करून ऑफलाईन केवायसी, 2 पद्धतीने. तर ऑनलाईन केवायसी जर तुम्ही केली नसेल तर 31 डिसेंबर पर्यंत करून घ्या. लाभार्थी आधार ओटीपी, पती वडिलांचा पर्याय निवडून, हयात आहे किंवा घटस्फोट झालेला आहे, निधन झालेलं आहे, हे सर्व पर्याय निवडा आणि शेवटच्या स्टेप पर्यंत 31 डिसेंबर पर्यंत केवायसी पूर्ण करून घ्या. पती वडील असूनही परितक्ते आहे किंवा पतीपासून वेगळ्या राहतात किंवा घटस्फोटाचं काहीतरी प्रकरण सुरू आहे कोर्टामध्ये, तरी पण त्याबद्दल केवायसी कशी करायची शेवटच्या स्टेप पर्यंत मी तुम्हाला सांगितलं आहे. शेवटच्या स्टेप पर्यंत केवायसी तुमची ऑनलाईन केवायसी डन झाली पाहिजे. कागदपत्राचं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला समोर मार्गदर्शन मी करणार आहे. पण ऑनलाईन केवायसी 31 तारखेपर्यंत तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे, लाभार्थी आधार ओटीपी टाकून शेवटपर्यंत. मग आता 1500 रुपयावर जे काही हप्ते सुरू आहे ते बंद होणार का? तर नाही. तुमची ऑनलाईन केवायसी जर झाली असेल तर त्यावर व्हेरिफिकेशन होईल, तुमचे हप्ते सुरूच राहतील. तुम्ही पात्र असाल तर तुमचे हप्ते सुरूच राहतील. नोव्हेंबर महिन्यापर्यंत हप्ता वाटप अजून बाकी आहे. डिसेंबरचा सुद्धा महिना भरत आलेला आहे. डिसेंबर महिन्याचे सुद्धा पैसे आपल्याला मिळावे असे लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे. पण जानेवारी महिन्याचे पैसे सुद्धा तुमचे केवायसी मुळे थांबणार नाही. नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला समोर येणार, जानेवारी महिन्याचे पैसे सुद्धा तुमचे थांबणार नाही, काळजी करू नका. पण कागदपत्र जर 31 तारखेपर्यंत जमा झाले नाही तर काय होणार? कागदपत्र जर 31 तारखेपर्यंत जमा झाले नाही तर काय होणार आहे? तर बघा, आता 31 तारखेपर्यंत जे काही आपल्याला शिफारस पत्र, पती वडिलांचा मृत्यूचा दाखला, घटस्फोट झाले असले तर त्याबद्दल कागदपत्र, आधार क्रमांक, अशा प्रकारचे कागदपत्र अंगणवाडी ताई यांच्याकडे आपल्याला जमा करायचे आहे. पण अंगणवाडी ताई सांगतात की आम्हाला आदेश आलेले नाही. काही ठिकाणी अंगणवाडी ताई यांना आदेश आले आहेत, ते कागदपत्र जमा करून घेत आहे. पण तुम्हाला तुमची केवायसी, ऑनलाईन केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे ऑनलाईन पद्धतीने. ऑफलाईन केवायसी करणे हे काम कोणाचं आहे? अंगणवाडी सेविका यांचं काम आहे तुमची ऑफलाईन केवायसी चौकशी करणे. कारण अंगणवाडी सेविका तुमची शिफारस पत्र देऊन शिफारस करत आहे की ही लाडकी बहीण आमच्या वार्डात, आमच्या गाव, तालुका, शहरामध्ये राहते आणि ही विधवा आहे किंवा या बहिणीला पती नाही, वडील नाही. या बहिणीने जे काही मृत्यूचे दाखले दिलेले आहे ते 100% खरे आहे आणि आणि अंगणवाडी सेविका तुमची शिफारस याबद्दल करत आहे आणि ते शिफारस पत्र अंगणवाडी सेविका स्वतः महिला व बालविकास विभाग या ठिकाणी जमा करून देणार. ते अंगणवाडी सेविका यांची जिम्मेदारी असणार आहे. जर तुमचे डॉक्युमेंट महिला व बालविकास विभाग कार्यालयापर्यंत पोहोचले नाही, जर तुमची कागदपत्र केवायसी झाली नाही, तर ती जिम्मेदारी अंगणवाडी सेविका यांची असणार आहे. कारण GR अंगणवाडी सेविका यांच्या संदर्भात आलेला आहे की अंगणवाडी सेविकांना कागदपत्र जमा करावे लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमचे कागदपत्र तुम्ही तयार ठेवा. समोर चालून जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही सांगू शकता की आमच्या एरियातील अंगणवाडी ताई यांनी कागदपत्र घेण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यामुळे असं नाही की मग आता 31 तारखेपर्यंत वेबसाईट बंद होईल. 31 तारखेपर्यंत वेबसाईट बंद होऊ शकते, ऑनलाईन दरवाजे आपल्यासाठी बंद होईल. पण असं नाही की मग 31 तारीख गेली तर अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट घेणं बंद करतील किंवा विभागाचे अधिकारी डॉक्युमेंट घेणं बंद करतील, असं होणार नाही. ऑफलाईन केवायसी साठी जे आहे ते तारीख, जोपर्यंत तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण होईल तोपर्यंत सुरू राहणार आहे. तुम्ही 31 डिसेंबरच्या नंतर सुद्धा कागदपत्र अंगणवाडी ताई यांना देऊ शकणार आहे. ती अंगणवाडी ताई यांची जिम्मेदारी असणार आहे की तुमचे कागदपत्र महिला व बालविकास विभाग कार्यालयापर्यंत पोहोचवणे. तर तुमच्या मनातला डाऊट क्लिअर झाला असेल. तुमच्याकडून सुद्धा तुम्हाला प्रयत्न करायचे आहे की तुमचे कागदपत्र सबमिट झाले पाहिजे. महिला व बालविकास विभाग कार्यालय या ठिकाणी जर तुम्हाला जाणे शक्य असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जाऊन प्रयत्न करा की डॉक्युमेंट तुमचे जमा करता येतील का किंवा तुमच्या विभागातील अंगणवाडी ताई यांना आदेश गेले आहे का.
आणि पुन्हा परत एकदा सांगत आहे की तुमचं शिफारस पत्र, तुमचे कागदपत्र जमा करण्याची जिम्मेदारी अंगणवाडी ताई यांची आहे. काही विभागामध्ये जर अंगणवाडी केंद्र नसेल तर डायरेक्ट महिला व बालविकास विभाग कार्यालय जाऊन या ठिकाणी अर्ज सबमिट करा. जेव्हा तुमचा ऑनलाईन केवायसी चेक केली जाईल, ऑनलाईन पद्धतीने जेव्हा तुमची केवायसी चेक केली जाईल, तेव्हा मग तुमच्या ऑफलाईन केवायसीची सुद्धा गरज पडणार आहे. आणि मग हे अधिकारी अंगणवाडी सेविका यांनाच विचारणार आहे की या बहिणीची ऑनलाईन केवायसी चेक करत आहे तर ऑफलाईन केवायसीचे डॉक्युमेंट अजूनपर्यंत का पोहोचले नाही, हे तुम्हाला विचारणार नाही तर त्या विभागातील अंगणवाडी ताई यांना विचारणार आहे. मग अंगणवाडी ताई तुमचे डॉक्युमेंट 100% तुमच्या घरी येऊन घेऊन जाणार आणि सबमिट करणार. तर तुमच्याकडून सुद्धा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि अंगणवाडी सेविकांना सुद्धा समोर आदेश येणेच आहे. आणि 21 तारखेच्या नंतर सुद्धा डॉक्युमेंट जमा करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे, बंद राहणार नाही. फक्त ऑनलाईन केवायसी तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.